सध्या महाराष्ट्रभर ज्या सप्त्याची चर्चा चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातून लोक ज्या सप्त्याची आमटी भाकर खायली आहे त्यांना अशी मान्यता इथली आमटी भाकर एकदा खाल्ली तर माणूस वर्षभर आजारी पडत नाही. अशा गंगागिरी महाराजांच्या सप्त्याचं सगळं नियोजन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. सप्ताह काय आपल्या घरापासून लय लांब नाही, त्याच्यामुळे 0 मिनिटात येऊन पोहोचलो आपण सप्त्याच्या ठिकाणी. गेल्या तिथले चिल्ले पिल्ले आपले फॅन फॉलोअर्स आपल्याला भेटले. त्याच ठिकाणी जाणार हा एकमेव नदीवरचा पूल ज्याच्यासाठी आपण 2 तास थांबलो. त्याच्यानंतर डायरेक्ट 120च्या स्पीडने पुढे गेलो. प्लॅनिंग तर तुम्हाला सप्त्याचं सगळं नियोजन दाखवायचं होतं, पण इथली एवढी गर्दी बघून आपलंच नियोजन आलं आणि वाढायला पण लय आरबळ होत होती. पोरं कमी पडत होते म्हणून 120च्या स्पीडने गेलो आणि रपारपा वाढायला लागलो. पण काळजी करायचं काहीच कारण नव्हतं, कारण या सप्त्याच्या ठिकाणी किती लोक आले तरी कधीच काही कमी पडत नाही आणि आजपर्यंत पण कधी काही कमी पडलं नाही. मस्त पैकी मग वाढू बिडू लागलो आणि त्याच्यानंतर इतकी भूक लागली होती आपण पण सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं. मग रपारपा सगळ्यांना टोकरा बिकरा भरून दिल्या आणि ना इथल्या ना मोठे टँकर फक्त ना अर्ध्या तासात संपून जाते. मग रपारपा सगळ्यांना भरून दिलं आणि मग चला म्हणलं आपल्याला बी जेवायला जायचंय. असं या सप्त्याचा उद्या म्हणजे 6 तारखेला शेवटचा दिवस आहे. हा व्हिडिओ त्याच्या आधी तुमच्यापर्यंत आला असेल तर सप्त्याला यायला विसरू नका आणि एवढे भारी व्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल साबळेला फॉलो करून टाका.